गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कामं सुरू आहेत। त्यात कामाचा बोजबरा उडाला असला तरी अनेक ठिकाणी रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये पाऊस सुरू होता आणि त्यात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या विकास कामाच्या अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्यात पाऊस पडल्यानंतर हे संपूर्ण एका रस्ते जे आहे ते पूर्ण खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता नाशिकच्या मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोडवरती आहे। या संपूर्ण रस्त्याकडे जर तुम्ही बघितलं तर हा संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामुळे आता नाशिकचं राजकारण हे आता खड्ड्यांवरती होणार असल्याचं पाहायला मिळतंय। हे राजकारण आता तापणार आहे खड्ड्यांमुळे असं चित्र आता सध्या पाहायला मिळतंय। कारण अनेक सत्तेत असलेले नगरसेवक आणि विरोधक हे आता या खड्ड्यांविषयी विशेष महासभा बोलवण्यासाठी तयारी दाखवली आहे। याबाबत महापौरांना देखील निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। यामुळे आता सध्या संपूर्ण शहर हे खड्डेमय झालेलं आहे। या रस्त्याकडे जर बघू शकतात की मोठमोठ्या पद्धतीने खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा संपूर्ण रस्ता ह्या बाजूला एका बाजूला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक बाजू रस्ता खोदून ठेवलेला आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं तर रस्ता आहे मात्र तो सुद्धा पूर्ण खड्ड्याने भरलेला आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय ह्या रस्त्यावरती परिस्थिती, काय शहरातले पूर्ण शहर आहे खड्डेमय झालेलं दिसतं? शहराला गटार करून टाकलेले पर गव्हर्नमेंटने येऊन निदान चेक तरी केलं पाहिजे की एक्झॅक्ट काय होतं इथं। आमचे महापौर काय करताय, फक्त रील काढतायत, नगरसेवक रील काढतायत। एकदा सगळ्यांनी चेक केलं पाहिजे की रस्त्यावर नागरिकांची काय हालत चाललेली आहे। काय वाटतं काय केलं पाहिजे? आत्ता आमची गाडी खालून 2दा लागली, तुम्ही पण बघतच असाल। आम्ही त्या गाडीमधनंच उतरलेलो आहे आणि गाडी 2दा खाली लागली। आमचा जो मेंटेनन्स येणार आहे तो कोण देणार आहे? गव्हर्नमेंट थोडी देणार आहे, आम्हाला तर स्वतःलाच करायला लागणार। निदान आम्ही जो टॅक्स भरतो त्याच्यामधनं गव्हर्नमेंटने हे काम तर केलं पाहिजे। काय आपल्या बरोबर काही स्थानिक नागरिक देखील, काय परिस्थिती निर्माण होते या सगळ्यामध्ये? काय हे खड्डे काय हे पार नागरिकांची पार लूटमार करून ठेवली या लोकांनी। इथं सत्ताधारी सगळे पक्ष लोक पार इथं सगळे लोक वैतागले, इथले सगळे स्थानिक लोक वैतागले। या खड्ड्यांमध्ये माझं काही दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झालंय, त्या ॲक्सिडेंटमध्ये माझे 2 दात गेलेले। आता काय बोलायचं तुम्हाला? हे सगळे फक्त त्या फोटो काढता झालं। आता 8-7 कमीत कमी 2-2.5 महिने झाले काम चालू होऊन, अजून ते कामाची तो सुद्धा मिलीवाट लावेल नाही यांनी लोकांनी। साईड पट्ट्यांच्या याला बी मुरुम टाकायचा दिला जोडून, तर तिथं आणून ठेवला, तिथं गाळ टाकून ठेवला। असे कॉन्ट्रॅक्टर इथं नेमेले या रस्त्याला। खरं तर इथे बघितलं तर सगळे स्थानिक नागरिक देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं तर काही वाहक देखील आहेत, आपण त्यांची काय तुमच्या गाडीला पण त्रास होतोय काय? हो, त्याच्यामुळे अक्षरशः माझा पाय तुटल्या गेला या खड्ड्यांमुळे। मी पडून गेलो होतो त्या तिथे, मला 4 लोकांनी उचललं। काय या खड्ड्यामुळे फार परेशान झालेलो, येण्या जाण्याचं आमचं फार तकलीफ होती, काय सांगावा। असा जीव होतो की त्या दिवशी एक लेडीज तशीच पडली बिचारी, त्या खड्ड्यात जाऊन पडले। त्याला 4-5 लोकांनी उचललं, तिचाही पाय फ्रॅक्चर झाला, माझाही पाय फ्रॅक्चर झाला होता। काय सांगावं, काय वाटतं काय केलं पाहिजे? हे लवकर सुधारणा केली पाहिजे, खड्डे कुठेतरी आता बुजले पाहिजे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या हे कामं सुरू आहे, संपूर्ण शहर जे आहे ते खोदून ठेवलं आहे, त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल असं वाटतं की लवकर यांनी सुधारणा करावी, फक्त जेवढं हो शक्य असेल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करावा। खरं जर बघितलं तर हे सगळा रस्ता जर बघितला तर पूर्ण खड्डेमय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिक देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे सगळा जो रस्ता आहे तो खोदलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झालेला आहे, संपूर्ण खड्डे रस्त्याला पडलेत। यामुळे नागरिकांच्या देखील आरोग्यासाठी हा मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण कंबरदुखी, पाठदुखी असे सुद्धा आजार आता नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर गाड्यांचं जे मेंटेनन्स जे आहे ते देखील आपल्याला होताना पाहायला मिळतं आहे। अनेक नागरिकांच्या गाड्या देखील खराब झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। यामुळे हा संपूर्ण जर रस्ता बघितला तर दोन्ही बाजूला खोदून ठेवलेला आहे। एक बाजूला जो चालू रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहे। यामुळे शहरात जरी सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू असले तरी ते लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर हे खड्डे देखील बुजवावे, कारण सिंहस्थ जरी नाशिककरांसाठी महत्त्वाचा असला तरी आरोग्य देखील तेवढंच महत्त्वाचं आहे।
यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी, त्याचबरोबर नगरसेवक असेल, महापौर असेल, मंत्री गिरीश महाजन असेल, यांनी खाजगीत हे लक्ष घालून हे संपूर्ण रस्ते व्यवस्थित करावे अशी मागणी जी आहे ती सध्या आता जोर धरताना पाहायला मिळत आहे. तर आता हे नाशिकचे खड्ड्यांवरती आता हे राजकारण आता तापताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक.